पहिलीचा विद्यार्थी असू दे किंवा 10वीचा विद्यार्थी विषय असू देत, भाषा विषयांमध्ये होणारी चूक म्हणजे काय? लिखाणामध्ये आणि वाचनामध्ये. तर यावर आपल्याला मात कशा प्रकारे करता येईल बरं? आपल्या पाल्याला वेळ देण्याद्वारे. वेळ देणं म्हणजे काय? तासनतास त्याला समोर घेऊन बसायचं का? नक्कीच नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? रोज त्याला 20 शब्द सांगावे लागतील. आणि कसे सांगायचे आहेत बरं ते? श्रुतलेखनाद्वारे. श्रुतलेखन म्हणजे काय? हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. श्रुतलेखन म्हणजे जेव्हा आपण त्यांना शब्द सांगतो आणि आपला पाल्य ऐकतो आणि ते लिहितो, त्याला म्हणलं जातं श्रुतलेखन. आणि जेव्हा आपण हे श्रुतलेखन सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर चिडायचं नाही, रागवायचं नाही आणि त्यांच्या चुकाही दुरुस्त करायच्या नाहीत. त्यांना फक्त शब्द सांगायचा आणि शेवटी 20 शब्द सांगून झाल्याच्या नंतरनं त्यांना स्वतःला चेक करायला लावायचं की त्यांचं कुठं चुकलेलं आहे आणि बरोबर शब्द त्याच्यासमोर लिहायला लावायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण हे करत असतो हे सातत्याने 30 दिवस करायचं आहे. जेव्हा आपण त्यांना वेळ देतो, श्रुतलेखन घेतो आणि त्यामध्ये सातत्य ठेवतो, निश्चितच त्यांच्यामध्ये फरक पडतो. कसा फरक पडतो बरं? जेव्हा आपण आपल्या पाल्याच्या चुका सांगतो तेव्हा ते स्वीकारत नाहीत, त्यामध्ये पळवाट शोधतात. पण जेव्हा त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये पटकन बदल होतात.